नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण केंद्र प्रमुख जी तुमची आता भरती होणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधीला तुमची मित्रांनो ही एक्झाम होणार आहे. ओके, या एक्झामच्या बद्दल आपण बघा येत्या 50 दिवसामध्ये आपण अभ्यासाचं परफेक्ट नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे त्या संदर्भातली बघा संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो. बघा तुमचं डेली रुटीन कशा प्रकारचं असलं पाहिजे, तुमच्या सगळ्या लोकांचा जॉब वगैरे मी सगळं काही विचारात घेऊन हे तुम्हाला टाइम टेबल या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर का तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनी शिक्षक मित्रांनी म्हणले ओके जर शेवटपर्यंत पूर्ण बघितला तर तुम्हाला येत्या 50 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या फॅक्टरवरती फोकस करायचा, डेली कोणत्या विषयाचा आपण किती अभ्यास केला पाहिजे याचं तुम्हाला मित्रांनो बघा मी स्टडी प्लॅन तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. बघा सगळ्या शिक्षक मित्रांना सांगतो सुरुवातीलाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या शिक्षक मित्रांना देखील याची लिंक तुम्हाला पाठवायची. ओके चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या व्हिडिओमध्ये सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या सगळ्या शिक्षक मित्रांसाठी मला आनंदाची गोष्ट सांगायची, इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती आपण की स्पेशली केंद्र प्रमुख भरतीसाठी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच येत्या 50 दिवसांसाठी आपण सुरू केली. या बॅचचा मोटो तुमचा असा असणार आहे की येत्या 50 दिवसामध्ये तुमचा पूर्ण अभ्यासक्रम टू द पॉइंट आपण या बॅच मध्ये कव्हर करतो. ही फास्ट ट्रॅक स्वरूपाची बॅच आहे, रिव्हिजन स्वरूपाचा तुमचा हा प्रोग्राम या बॅच मध्ये आपण कंप्लीट करतो. ओके या बॅचची वैशिष्ट्य बघा IBPS पॅटर्न नुसार आपण टीचिंग करतो, PDF फॉर्मॅट नोट्स देतो, अनलिमिटेड व्ह्यूज देतो तुम्हाला, टेस्ट सीरीज आणि 50 दिवसामध्ये संपूर्ण तयारी आपण या बॅच मध्ये तुमच्याकडून करून घेतोय. ही ऑफर तुम्हाला मित्रांनो सध्या आता 1499 आणि एक महत्वाची गोष्ट या बॅचला व्हॅलिडिटी आपण 2 इयर्सची दी, लक्षात घ्या ही पण गोष्ट सर्व शिक्षक मित्रांनी विचारात घ्यायची. ओके यस तर आता या बॅचचे जे डेली सेशन आहेत मित्रांनो हे तुमचे 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर बघा तुमचे सायंकाळी 6 ते रात्री 10:15 वाजेपर्यंत तुमचं सेशन आहे. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके जी शैक्षणिक उपक्रम आणि अजून पण आपले डेमो सुरू होतील. बघा पण येत्या 3 दिवस तुम्ही आपल्या याच इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला हे सगळे डेमो सेशन तुम्हाला ह्या फास्ट ट्रॅक बॅच संदर्भातले बघायचे नक्की. ओके चला तर आपण सुरू करूयात. ओके हा आता 50 दिवसाचा अभ्यासक्रम मित्रांनो आपण कव्हर होणार का? यस तर लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जे की पॉइंट आहेत आपल्याला IBPS पॅटर्न नुसार जी तुमची केंद्र प्रमुखाची एक्झाम होणार याची जी की पॉइंट आहेत महत्वाचे फॅक्टर बघा जे बर्निंग पॉइंट आहे त्याच्यावर मुख्यतः आपल्याला फोकस करायचा आहे. मग आता लक्षात घ्या तुमचा 29 ऑगस्टला जो GR आला होता या GRचा आधार घेऊन तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या आहेत. या GR मध्ये स्पष्टपणे डायरेक्ट डेटची संख्या टाकली, दिवस टाकले. 4 दिवसात तुम्ही आम्हाला येत्या 15 दिवसामध्ये परिषदेकडे सगळा डेटा कव्हर होईल आणि तुमचं नोटिफिकेशन 15 सप्टेंबरच्या आसपास येऊन जाईल. ओके त्याच्यामुळे आपल्याला बघा ऑक्टोबर महिन्यामध्ये एक्झाम व्हायची शक्यता खूप दाट आहे. या वर्षाची दिवाळी तुमची मित्रांनो बघा सर्व शिक्षक मित्रांची खूप छान प्रकारची होणार. ओके यस तर बघा आता 15 डेज मध्ये आपल्याला गॅरंटेड सिलेक्शन साठी काय 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 गोष्टी महत्वाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ओके हा प्लॅन खूप महत्वाचा बरं का. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय काय सांगणार बघा, ज्या महत्व आहे तुमच्या IMP डेज, तुमची सिलेक्शन प्रोसेस, तुमचा एक्झामचा पॅटर्न, ओके सॉरी तुमचा 50 दिवसाचा स्टडी प्लॅन असे, डेली तुमचा स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, स्टडी करताना तुमची स्ट्रॅटेजी कशा प्रकारची याची पाहिजे, टेस्ट कशा सोडल्या पाहिजे, मॉक टेस्ट साठी तुमची कशा प्रकारे, सिलेबस तुम्ही कशा प्रकारे कव्हर केला पाहिजे. ओके आणि अभ्यासाला सुरुवात कशी केली पाहिजे, PYQ कसे सोडवले पाहिजे आणि तुमचे काही कॉमन डाऊट बघा या सगळ्या मुद्द्यांना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हात घालणार आहे. हा महत्वाचा व्हिडिओ. ओके चला आपण सुरू करूयात. बघा पहिला IMP डेज. आता एक्सपेक्टेड तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे फॉर्म भरायला केंद्र प्रमुख संदर्भातले सुरू होतील. ही महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आणि मी जे काही माझे रिसोर्स आहेत त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा माझा प्रयत्न. ओके हा लक्षात घ्या याच्यामध्ये तुमचा 8 दिवस 15 दिवस इकडे तिकडे होऊ शकतं, परंतु तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या एक्सपेक्टेड डेट मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या परीक्षा आल्यावरती अभ्यास करणारे भरपूर सारे शिक्षक मित्र आहेत, पण जर तुम्ही आतापासून या अभ्यासाला चांगली गती दिली तर 100% तुमचं सिलेक्शन व्हायला तुम्हाला मदत भेटणार. ओके यस ऍप्लिकेशन पण तुमचे सप्टेंबर मध्ये याचे सुरू होतील. ओके आणि एक्झामची तुमची हाय डेट ती ऑक्टोबर 25 मध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. या तारखा तुम्हाला सुरुवातीला मी सांगून टाकतो. बरं तुमची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, एक्झाम तुमचं डॉक्युमेंटेशन जॉईनिंग तुमचं ह्या प्रकारे तुमचा हा टप्पा त्याच्यामध्ये असणार. ओके यस आता एक्झामचा पॅटर्न याच्यामध्ये काय महत्वाचा मुद्दा, कारण लक्षात घ्या आपल्याला स्टडी प्लॅन करण्याच्या अगोदर त्याचा पॅटर्न असणं माहिती आवश्यक. लक्षात घ्या. ओके याच्यामध्ये 2 विभाग आहे बघा,
पहिला विभाग आहे तुमचा हा बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतेचा. लक्ष, हा सिलेबस आहे तुमचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी डिक्लेअर केला होता. याच सिलेबसच्या आधारावर तुमची एक्झाम होणार. ओके, मग पेपर म्हणजे विभाग एक जो हा तुमचा बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन 100 गुणांसाठी आहेत, बरोबर. आणि जो तुमचा विभाग 2 आहे, ओके, याच्यामध्ये तुमचे 100 क्वेश्चन, ओके, आणि 100 असे 100 मार्क, असा 100 क्वेश्चन तुमचा विभाग 2 आहे. असे 2 विभाग आहे. मग याच्यामध्ये पहिला जो विभाग, याच्यामध्ये काय म्हटलं मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमचं अभियोग्यता आहे. लक्षात ठेवा, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेचे तुमचे 40 क्वेश्चन असतील आणि सगळ्या अभियोग्यते 60 क्वेश्चन. लक्षात ठेवा, बुद्धिमत्तेचे तुम्हाला 40 प्रश्न पेपरमध्ये असणार आहे आणि 60 क्वेश्चन अभियोग्यता. मग या 60 क्वेश्चन अभियोग्यतेमध्ये काय काय आलं बघा, तुमचं मराठी आलं, इंग्लिश आलं, तुमचं गणित आलं तुमचं, ओके. त्याच्यामध्ये तुमचा नॉन व्हर्बलचा पार्ट बुद्धिमत्तेमधला असतो बघा, तो सुद्धा याच्यामध्ये आला. आणि जे तुमचे बघा ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स जे तुमचे स्टडी बघा एका शिक्षकाशी रिलेटेड असणारे बघा, जे तुम्ही आता रुटीन मध्ये काम करता त्याच्या बेसवर तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचे आन्सर देतील बघा. तर आपण सायकोलॉजी वगैरे देखील म्हणतो, ओके, येस. तर तो सगळा पार्ट तुमचा आला या 60 क्वेश्चन मध्ये. याच्यात पण तुम्हाला सांगतो बघा, याच्यात 15 ते 20 क्वेश्चन तुमचे गणिताचे असेल बघा, 15 ते 20, आणि बाकी तुमचे जे 30-40 आहे त्याच्यात सगळे तुमचे मराठी वगैरे इंग्रजी असेल, तुमचं मानसशास्त्र असेल बघा. हा प्रकार तुमचा याच्यामध्ये अभियोग्यतामध्ये असणार. ओके, बरं. आता दुसरी गोष्ट, जो तुमचा विभाग 2 आहे याच्यामध्ये तुम्हाला शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम आणि शैक्षणिक नवविचार प्रवाह हाय. याच्यात पण लक्ष द्या, तुम्हाला किती प्रश्न असणार, काय असणार, किती मार्क बघा, हा चार्ट समजून घ्या. ओके, याच्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला बघा डिमांड कळली पाहिजे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला सप्लाय करता येतो बघा. म्हणजे मला सांगा, तुम्हाला बुद्धिमत्तेची जर 40 प्रश्न येत आहेत तर तुम्हाला एफर्ट्स किती घ्यायचे हे कळलं असेल. आणि जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर 5 क्वेश्चन आहे, 10 क्वेश्चन आहे, तर तुम्हाला कळलं असेल की आपल्याला मेहनत घ्यायची कुठे आणि किती घ्यायची. ओके, नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे कोणत्या टॉपिकवरती, कोणत्या विषयावरती जास्त विचारता बघा, हा मुद्दा विचारात घेऊन तुम्ही काय तुमचे इनपुट्स दिले पाहिजे. लक्षात द्या. ओके, असं मी माझ्या सर्व शिक्षक मित्रांना आव्हान करतो की बरं, हा मुद्दा तुम्हाला सगळ्या लोकांना एक्झाम पॅटर्न कळला असेल. ओके, बरं. आता पुढे बघा, डेली तुमचं स्टडी प्लॅन कशा प्रकारे असलं पाहिजे. मला माहिती आहे तुमची शाळा आहे, जॉब आहे, यस, पण लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची शाळा, तुमची विद्यार्थी, घर, कुटुंब सगळ्या गोष्टी सांभाळून कमीत कमी 6.5 तास तुम्हाला रेग्युलर अभ्यासाला द्यायची. किती तास? 6.5 तास. त्यात पण रविवारचा जो तुमचा वेळ आहे, त्या रविवारच्या दिवशी तुम्हाला 8 ते 10 तासापर्यंत जो तुमचा मागच्या वीक मधला जो तुमचा विषय मागे राहिला असेल, ज्या ऍक्टिव्हिटी तुमच्या पेंडिंग असतील त्या तुम्हाला कंप्लीट करायचे. सॅटर्डेला पण तुम्हाला बघा हाफ डे भेटतो, त्याचा तुम्हाला वापर करायचा बघा. ज्या तुमच्या शासकीय सुट्ट्या वगैरे बघा त्यांचा तुम्हाला वापर करायचा. ओके, शाळेत तुम्हाला काही तुमचा जो तुमचा ब्रेक टायमिंग वगैरे असेल वगैरे, त्याच्यामुळे तुम्हाला अर्धा तास, पाऊण तास वगैरे तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे कव्हर करता येईल, रिव्हिजन कशा प्रकारे करता येईल, एखादा कायदा नियम तुम्हाला कसं वाचता येईल वगैरे, तो प्लॅन तुम्ही सगळ्या लोकांनी करावा, जेणेकरून तुम्हाला रेग्युलर 6.5 तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे. याच्यामध्ये रेग्युलर काय घ्यायचं, डेली 1 तास तुम्हाला सांगितलं मी अभियोग्यतेला बघा, डेली 1 आवर तुम्हाला अभियोग्यतेवर भर द्यायचंय. रेग्युलर 2 तास बघा, याला मी IMP म्हणतो बरं का, IMP. ओके, 2 तास मॅथ्स आणि रिझनिंग, खूप महत्वाचा पाठ, लक्ष द्यावा. रेग्युलर 2 तास तुम्हाला मॅथ्स रिझनिंग वर द्यायचे आणि रेग्युलर 2 तास तुम्हाला, हा अतिशय, याला व्हेरी IMP म्हणतो बघा मी, हा व्हेरी IMP बघा, डेली 2 आवर मॉक टेस्ट. लक्षात ठेवा, याच्यावर तुमचा सगळा पेपरचा गेम होणार. लक्षात ठेवा, मी स्वतः भरपूर साऱ्या एक्झाम दिलेल्या आहेत. ओके, मला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप अनुभव आहे आणि एक चांगलं सरप्राईज देखील आहे बघा, ते तुम्हाला सध्या अजून डिक्लेअर नाही करणार, मी नंतर सांगेल. ओके, तुम्ही बघा असं काही छान सरप्राईज तुमच्या सर्व शिक्षक मित्रांसाठी मी लवकरच घेऊन. ओके, पण ते आता नाही, सरप्राईज हे सरप्राईज असतं. ओके, बघा महत्वाचा विषय बघा, 2 आवर मॉक टेस्ट रेग्युलर तुम्हाला द्यायचंय. कारण लक्षात घ्या, मी साध्या माझ्या सर्व शिक्षक मित्रांना एक प्रश्न विचारतो, आपली एक्झाम ही तुम्हाला नॉलेज किती आहे हे तपासण्याची आहे की तुमच्याकडे जे नॉलेज आहे हे तुम्ही कशा प्रकारे एक्झाम मध्ये प्रेझेंट करतात ते तपासायची. लक्षात घ्या मित्रांनो, बघा लक्षात घ्या, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, तुमच्याकडे प्रचंड नॉलेजचा, ज्ञानाचा खूप संग्रह आहे, पण याला व्हॅल्यू नाहीये. एखाद्या टीचरकडे गडगंज नॉलेज आहे पण त्याचं केंद्र प्रमुख म्हणून सिलेक्शन होणार आहे का नाही, पण एखादा शिक्षक
एकदम साधारण असेल, मध्यम असेल, पण त्याला पेपरमध्ये चांगल्या प्रकारे स्कोर करता येते, त्याला पेपर चांगला सॉल्व्ह करता येते, स्कोर त्याला मोर करता येतोय, तर त्या शिक्षकाचं सिलेक्शन होणार. लक्षात ठेवा, इथे हुशार न हुशार अशी स्पर्धा नाहीये. मार्क जो मिळवेल, ज्याच्यात गुणवत्ता असेल, तो त्याची गुणवत्ता सिद्ध करेल आणि मग तो केंद्रप्रमुख म्हणून सिलेक्शन होणार. क्रिस्टल अगदी क्लिअर आहे. मग मला सांगा, मग पेपरसाठी आपल्याला महत्वाच्या गोष्टी काय की मॉक टेस्ट. मॉक टेस्ट म्हणजे काय? सराव पेपर. तुम्ही नंबर ऑफ टाइम, मी सांगतो अभ्यास 1 तास कमी करा, पण जास्त पेपर द्या, मॉक टेस्ट द्या. मी खूप साऱ्या मॉक टेस्ट तुम्हाला आपल्या इग्नेटच्या ऍपवर तुम्हाला स्पेशल कोर्स देखील मॉक टेस्टचा, तो घ्या, कारण ही महत्वाची गोष्ट लक्षात द्या. ओके. आणि रेग्युलर तो देतात तुम्हाला पेपर 2 जो तुमचा पेपर 2चा हा अभ्यासक्रम आहे. रेग्युलर तुम्हाला 1.5 तास याच्यावर द्यायचंय आणि काही विशेष नाही बरं का. अभ्यासक्रम मी पण एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे. 10 वर्ष मी पण महाराष्ट्र शासनामध्ये सेवा केली. बघा, मलाही माहिती आहे की खूप काही हे विषय, माहिती तंत्रज्ञान वगैरे काय, राज्यघटनेला संबंधित तरतुदी वगैरे काय आहेत वगैरे, किंवा मूल्यमापन काय, आशय ज्ञान काय, विषय काय, खूप काही असा मोठा पांढरा हाती लक्षात ठेवा. म्हणजे मी सांगतो रेग्युलर जर तुम्ही 15 डेज हे 1.5 तास केलं तर 75 तासामध्ये हा सगळा अभ्यासक्रम तुमचा कव्हर होण्यासारखा आहे. अवघड काही नाही. आणि जर तुमचं बॅकग्राऊंड थोडा अगोदर अभ्यास केला असेल तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट. ओके. सो अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय रेग्युलर स्टडीचं चॅलेंज सर्व शिक्षक मित्रांना मी सांगतो, याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. ओके. बरं, आता नंतर बघा, याच्यामध्ये 50 दिवसामध्ये मी तुम्हाला 2 सेगमेंट सांगतो. पहिला आहे तुमचा तीन टप्प्यामध्ये. पहिल्या 30 दिवसाचा याच्यामध्ये वाचताना काय करायचं बघा, पहिल्या 30 दिवसामध्ये तुम्हाला जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्या पूर्ण अभ्यासक्रमावर तुमची नजर गेली पाहिजे. हॅलो, मी काय सांगतो बघा, पहिल्या 30 दिवस तुम्हाला संपूर्ण तुमची अभ्यासक्रमावरती काय नजर गेली पाहिजे, सगळा डीप मध्ये तुम्हाला रीड करायचा पहिल्या 30 दिवसामध्ये. ओके. मग पूर्ण अभ्यास जेव्हा तुम्ही डीप मध्ये रीडिंग करतात, अंडरस्टँडिंग करतात, ओके, तेव्हा तुमचा तो चांगल्या प्रकारे बघा. याच्यातल्या काही कन्सेप्ट असेल वगैरे सांगतो मी तुम्हाला, अभ्यास कसा काय त्या गोष्टी नंतर घेऊ. ओके. पण तुम्हाला इथं काय अंडरस्टँडिंग वर द्यायचं आहे, सिलेबसला पूर्णपणे तुम्हाला टच करण्यावरती याच्यामध्ये पहिल्या 30 दिवसामध्ये भर द्यायचा आहे. नंतर जो तुमचा 15 दिवसाचा टप्पा बघा, टप्पा क्रमांक 2, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहितीये का, रिव्हिजन. ओके. ज्या तुमची वीक पॉइंट आहे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, मॉक टेस्टसाठी, अशा गोष्टींवर तुम्हाला ह्या नंतरच्या 15 दिवसामध्ये भर द्यायची. आता आपले 45 दिवस कंप्लीट झाले आणि शेवटचा जो 5 दिवसाचा याला म्हणतो टप्पा 3, हा फायनल टच असणार. आता जे काही तुम्ही सगळं काही 45 दिवसामध्ये केले, हे सगळ्या गोष्टींना रिवाइज करणं, एक्झाम ओरिएंटेड फिलिंग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. ओके. आणि या 5 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण विभाग 1 आणि विभाग 2 अभियोग्यता, बुद्धिमत्ता, सगळ्या ट्रिक्स, टेक्निक, रिव्हिजन फुल आणि फायनल तुम्हाला 5 दिवसामध्ये करायची. मी सांगतो ह्या 5 दिवसामध्ये शाळेला सुट्टी टाकली हरकत नाही. असे आपल्याला बघा भरपूर साऱ्या आता सुट्ट्या वगैरे असतातच, पण मी सांगतो ज्या तुमच्या EL असतील, CL असतील वापरा, मेडिकल असतील वापरा, कारण हे 5 दिवस तुमचं पुढचं भविष्य लक्षात ठेवा. 8वा वेतन आयोग आता येतोय, लक्षात घ्या. ओके. ह्या 8व्या वेतन आयोगामध्ये बघा, केंद्र प्रमुखाचा पगार आणि शिक्षकाचा पगार हा डिफरन्स मी तुम्हाला सांगण्या इतका मोठा नाहीये, परंतु तुम्हाला ही वस्तुस्थिती माहिती आहे. हे 5 दिवस तुमचा पगार बदलणारे दिवस आहे, लक्षात ठेवा. ओके. सो हे फायनल टच वाले दिवस मी या ठिकाणी म्हणू शकतो. नेक्स्ट याच्यामध्ये पुढे बघू आपण आता अभ्यास करताना आपली स्ट्रॅटेजी कशी बघा. नंबर 1, तुम्ही नुसती थेरी वाचला पण जर त्याची प्रॅक्टिस नाही केली, मी याला मॉक टेस्ट सांगतो बघा, याला सोल्युशन काय, मॉक टेस्ट, सराव पेपर. ओके. जर ह्या दोघींचा बॅलन्स असेल तर ह्या तुमची गाडी बरोबर आहे. जर तुम्ही इकडे जास्त इकडे कमी असं केलं नाही, ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स तुम्हाला प्रॉपर साधता आला पाहिजे. मग आता स्टडी मध्ये महत्वाचा मुद्दा काय, कन्सेप्ट लर्निंग वरती बघा. पहिले काय करा, कन्सेप्ट लर्निंग वरती बघा, शिकून घ्या. पझल सोडवायचं कसं, अल्फान्यूमेरिकचा प्रॉब्लेम असेल सोडवायचा कसा, नॉन व्हर्बलचा प्रॉब्लेम सोडवायचा कसा, नंबर सिरीजचा प्रॉब्लेम सोडवायचा कसा, DI चा प्रॉब्लेम सोडवायचा कसा, ऍप्लिकेशन क्वेश्चन आला सोडवायचा कसा, काय वाचायचं काय नाही वाचायचं. कन्सेप्ट लर्निंग बघा, अंडरस्टँडिंग ह्या मुद्द्यावर भर द्या. ओके. प्रॅक्टिस नंतर बघा, जे शिकला त्याची प्रॅक्टिस करा रेग्युलर. ओके. यस. आणि नंतर बघा त्याला
काही फॉर्म्युले असतील, काही ट्रिक्स असतील, काही रिव्हिजन त्याला आपल्याला देता येईल बघा. याचा वापर करा. आणि सांगतो महत्वाचा मॉक टेस्ट आणि त्याचं अनालिसिस, आणि हा महत्वाचा आयएमपी मुद्दा अनालिसिस नावाचा बघा, विश्लेषण. तुम्ही मॉक टेस्ट देताय, सर्व माझे शिक्षक मित्र मॉक टेस्ट देणार आहेत, पण तुमच्यात त्यांच्यात वेगळे पण काय असलं पाहिजे, तर त्या गोष्टीचं मॉक टेस्ट देऊन त्याचं अनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे बघा. बोलतो मॉक टेस्ट मी तुम्हाला. ओके, येस. तर हा मुद्दा तुम्हाला घ्यायचा याच्यामध्ये. ओके, आता सिलेबस संपवताना अभ्यास तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. पहिला मुद्दा, सिलेबस तुम्ही बघा पूर्णपणे सगळ्या गोष्टींना टच करा, लक्ष कंप्लीट करा. त्याला दोन माध्यम, तुम्हाला युट्यूबवर मटेरियल अवेलेबल असेल बिंदास करा, पण मी तुम्हाला सांगेल का पेड क्लासच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, लक्षात घ्या. तो विषयातला मास्तर ना त्या विषयाबद्दल खूप काही जाणून असतो, लक्षात घ्या. मग त्या विषयाचा एक्सपर्ट कडून तुम्ही तो विषय अंडरस्टँडिंग केल्यामुळे होतं काय माहिती का, आपला चौफेर अभ्यास त्या विषयाच्या बाबतीत होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही पेड क्लास किंवा तुम्हाला युट्यूबवर करायचं असेल करू शकता, हरकत नाही. ओके, किंवा तुम्ही पुस्तकामधून करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, सो या पद्धतीत तुम्ही सगळ्या लोकांनी जा. नंतर बघा सेल्फ प्रॅक्टिस ग्रुप मध्ये ऍटलिस्ट तुम्हाला बघा 30 ते 60 क्वेश्चन तुम्हाला पर चॅप्टर वरती, पर टॉपिकवर तुम्हाला सोडवायचे. हे सगळं मॉक टेस्टचा आहे बघा, लक्षात ठेवा. नंतर बघा सेक्शनल मॉक टेस्ट क्यूज, ह्या तुम्हाला खूप सोडवा बघा. चॅप्टर वाईज सोडवा, रिझनिंग वर सोडवा, रिझनिंगचं महत्व, पझल वर सोडवा, वेन डायग्राम सोडवा, सिलोवर सोडवा. ओके, जो चॅप्टर तुम्हाला दिलाय बघा त्या चॅप्टर नुसार, त्या सेक्शन नुसार तुम्हाला मॉक टेस्ट द्यायचे. ओके, आणि बघा काही टॉप क्वेश्चन पण सॉल्व्ह करून घ्या बघा, जे नेहमी विचारतात वगैरे बघा, की IBPS ची एक्झाम असेल, की जे जे तुमचे टॉप क्वेश्चन, टॉप चॅप्टर आहे त्यांचे क्वेश्चन सोडवा, आणि डेली रेग्युलर एक मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट सॉल्व्ह केल्याशिवाय जेवायचं नाही, झोपायचं नाही. लक्ष घे शिक्षक मित्रांनो, ही आता आर आणि पारची लढाई, लक्ष घ्या. ओके, आणि तुम्ही काय करा, एक डायरी बनवा, त्याच्यात तुमच्या मिस्टेक लिहित राहा. कशामुळे स्कोअर कमी आला, का आला, त्या चुका पुन्हा टाळा. एकच चूक जर तुम्ही वारंवार करत आहात ना, तर मग त्याला काही अर्थ नाही बघा. त्या चुका टाळा, इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करा. हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. पुढे बघा, आता मॉक टेस्ट सोडवायच्या कशा, त्याच्यात तुम्ही फुल लेंथ सोडवा, टॉपिक वाईज सोडवा, सेक्शनल सोडवा, सब्जेक्ट वाईज सोडवा. ज्या तुम्हाला अवेलेबल आहे त्या सगळ्या बघा. टॉपिक वाईज म्हणजे काय, चॅप्टर वाईज बघा. सब्जेक्ट वाईज म्हणजे काय, त्या विषयाच्या. आणि पूर्ण त्याला म्हणतो आपण काय, फुल लेंथ. अशा 3 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला टेस्ट सोडवायचे. टेस्ट सोडताना का सोडवायच्या, येस, माझे सर्व शिक्षक मित्र बघा काय करणार आहे, सर तुम्ही सांगितले आम्हाला टेस्ट सोडवायला, आम्ही टेस्ट सोडवल्या, तुम्ही याची अपेक्षा करणार रिझल्टची. नो, याच्यातला महत्वाचा पॉवरफुल टप्पा आहे तुमचा अनालिसिस नावाचा. टेस्ट मध्ये स्कोर तुमचा 200 पैकी 80 आला, 120 कुठे गेले, का गेले, कशामुळे गेले, कुठे कमी पडलात, कोणत्या विषयात कमी पडलात, कोणत्या चॅप्टर मध्ये कमी पडलात, मग त्यासाठी आपल्याला काय प्लॅन करता येईल, दॅट इज कॉल्ड अनालिसिस. सो प्रत्येक माझ्या शिक्षक मित्रांनी ही गोष्ट सिरियसली घ्या. ओके, कारण तुम्ही जर विश्लेषण नाही केलं, अनालिसिस नाही केलं, तर तुमचा स्कोर हा वाढणार नाही. तुम्ही जिथे चिटकलेले आहात 90ला, तर तुम्ही 90 पर्यंत जाणार, पुढे तुमचा स्कोर वाढणार नाही. लक्षात ठेवा, ही परीक्षा मध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन जरी कमी असली पण ही स्मार्ट लोकांची परीक्षा असेल. ओके, कारण माझे सर्व शिक्षक मित्र मला माहिती आहे. ओके, सो ह्या मुद्द्याचा सगळ्या शिक्षक मित्रांनी विचार करायचा. ओके, आता ठीक आहे, सुरुवात कशी करायची, ज्या लोकांनी अभ्यासच केला आणि आता नवीन फॉर्म भरायला पण संधी भेटणार, लक्षात ठेवा. ओके, ज्यांनी सुरुवात नाही केली त्यांनी पण पहिले काय करा, लेखीचा पॅटर्न समजून घ्या. ओके, PYQ तुम्हाला आता IBPS नाही अवेलेबल, बट आमच्यासारखे जे एक्सपर्ट जे नेहमी IBPS ची एक्झाम देत असतात, ओके, त्या लोकांचे तुम्ही काय करा, सेशन बघा. आम्ही स्वतः पेपर द्यायला जात नाही, तर पेपर मधले प्रश्न आमच्या मेमरीमध्ये कॅच करायला जातो, लक्षात ठेवा. ओके, सो याचा एक्सपिरियन्सचा बेनिफिट तुम्हाला याच्यामध्ये होणार. ओके, येस, विषयानुसार मार्क किती आहेत काय समजून घ्या. टॉपिक कोणते IMP आहेत, रिझनिंग मध्ये काय विचारतं, मॅथ्स मध्ये काय विचारतं, अख्खा मॅथ्स नका करत बसू. जे महत्वाचं IBPS चं मॅथ्स तेच करा. ओके, कोणत्या घटकात जास्त भर किंवा काय, आणि प्लॅन बनवा जो मी सांगितलाय तो, त्याच्यानुसार तुम्ही सगळ्या लोकांनी येत्या 50 दिवस पुढे चालत राहा. ओके, सो मी सगळ्या शिक्षक मित्रांना एक विनंती करतो की तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे येत्या 50 दिवस अशा पद्धतीने अभ्यास करा. तुम्हाला अजून या अभ्यासासंदर्भात तुमचे सगळ्या शिक्षक मित्रांचे काही डाऊट असतील, तुम्हाला आमच्या काही इग्नाइटच्या टीमची मदत लागत असेल, नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवा.
सो मी तुमच्या सगळ्या शिक्षक मित्रांच्या कमेंटची वाट बघणार आहे. माझं हे 20 ते 25 मिनिटाचं मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल तर ती सुद्धा नक्की कमेंट करा. ओके, सो आपण मित्रांनो येत्या 50 दिवस बघा, मी स्वतः तुमच्यासाठी आणि पूर्ण माझी इग्नाइटची टीम खूप काही मेहनत तुमच्या सगळ्यांसाठी येत्या काळामध्ये घेणार आहे. जेवढा तुम्ही अभ्यास करणार, एक प्रॉमिस करतो तुमच्यापेक्षा डबल अभ्यास आम्ही करतो आणि तुम्हाला खूप काही देण्याचा आमचा देखील मानस आहे. ओके, सो तुमची अजून काही रिक्वायरमेंट असेल तर नक्की मला याच्यामध्ये टाकून ठेवा. एक शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बघा, आपली जी बॅच आहे लक्षात ठेवा ही केंद्र प्रमुखची. ओके, ही फास्ट ट्रॅक बॅच, ज्या लोकांनी ऍडमिशन घेतले लक्षात ठेवा त्या लोकांना बॅच घ्यायची गरज नाहीये. ही बॅच तुम्हाला याचे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅट मध्ये रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला तुमच्या बॅच मध्ये मी अवेलेबल करून देतो. ओके, सो सगळ्या शिक्षक मित्रांना हे सरप्राईज ही न्यूज खरोखर चांगली वाटली असेल. 50 दिवस तुमच्या सगळ्यांकडून बघा, अगदी ज्यांनी अगोदर बॅच घेतली त्यांना घेण्याची आवश्यकता नाही. आणि गोष्ट लक्षात ठेवा, 2 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला ह्या बॅच मध्ये मी सगळ्या लोकांना प्रोव्हाइड करतोय. बॅचचा प्लॅन हा पूर्णपणे फास्ट ट्रॅक स्वरूपात असणार आहे, रिव्हिजन याच्यावरती टार्गेट असणार आहे आणि प्युअरली IBPS फोकस आपण या बॅच मध्ये ठेवलं असतं. ओके, लाईव्ह प्लस रेकॉर्ड हा प्रोग्राम असतो. ओके, पूर्ण PDF फॉर्मॅट, नोट्स, अनलिमिटेड टेस्ट सीरीज वगैरे तुम्हाला ह्या बॅच मध्ये पूर्ण अवेलेबल करून देतोय. या बॅचचा प्रोग्राम हा 1 सप्टेंबर पासून बघा तुमचा आता मराठी तुम्हाला विजय सर बघा संध्याकाळी 6 ते 7 मध्ये घेणार आहे. गणित योगेश सर तुम्हाला 7 ते 8 मध्ये घेणार आहे. बुद्धिमत्ता कृष्णा सर तुम्हाला 8:15 ते 9:15 मध्ये घेणार आहे. GK GS तुम्हाला 9:15 ते 10:15. 15 मिनिटं जेवण करायला दिले बघा, लक्षात ठेवा 15 मिनिटं जेवण करायला दिले. कारण बायको म्हणेल नाही तर अजून, अहो तुम्ही आता काय केंद्र प्रमुख होऊन चालले काय असं म्हणू शकते. सो 15 मिनिटात जेवण उरकायचं आपलं लक्षात ठेवा. ओके, कारण बायकोला सांगा पुढच्या महिन्यापासून 2-4 महिन्यापासून पगार वाढणारे समजून सांगा. ठीक आहे, चलो. सो तुम्हाला हे सगळे सेशन आपल्या युट्यूब वरच बघायला भेटणार आहे या चॅनलवरती. ओके, या लिंक वगैरे सगळ्या बनल्या, त्याच्यावर जाऊन आताच लाईक वगैरे करून ठेवा. बुद्धिमत्तेचा काही पार्ट मी स्वतः तुम्हाला अजून खूप छान पद्धतीने घेणार आहे. ओके, सो अजून तुम्हाला आपल्या इग्नाइटच्या टीमची काय मदत लागते नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. हा व्हिडिओ हे सेशन तुम्हाला सगळ्या माझ्या शिक्षक मित्रांना आवडलं असेल तर आपल्या जो काही व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याच्यामध्ये टाका. माझा उत्साह वाढवण्यासाठी, माझी एनर्जी अजून दुप्पट करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. सर्व शिक्षक मित्रांचे मी मनापासून आभार मानतो. एवढं प्रेम, एवढा तुमचा शुभेच्छांचा वर्षाव आमच्या इग्नाइटच्या टीम सोबत आहे, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.